तर आज आपण पाहणार आहे की जे काही ग्रॅव्हियन्स पिरियड आहे तर ते ग्रॅव्हियन्स पिरियड टाकायचं नक्की कसा. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे की तुम्हाला लॉग इनवरती यायचं आहे. लॉग इनवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन करायचा आहे. एकदा की तुमचा फॉर्म ओपन झाला की तुमच्या पुढे काय देईल, तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल. त्याचबरोबर तुमचे रिमार्क्ससुद्धा दिसतील की तुम्हाला रिमार्क काय आलेला आहे, डॉक्युमेंट्स, रिमार्क, ॲक्शन त्याच्यामध्ये तुमचं आहे. तर आपलं जे काय आहे तर आपल्याला काय आहे, सर्टिफिकेट ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटचा रिमार्क आला होता. तर मग तुम्हाला सगळ्यात शेवटला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही ग्रॅव्हियन्स आहे तर तो ग्रॅव्हियन्स काय करायचं, तुम्हाला तिथे ॲड ग्रॅव्हियन्स ऑप्शन आहे. ॲड ग्रॅव्हियन्स केल्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स क्युरी आहे ती तुम्ही टाकून काय करू शकता तुम्ही, की तुमचे डॉक्युमेंट्स तिथे सिलेक्ट करून तुम्ही सबमिट करू शकता. परंतु आता आपण ग्रॅव्हियन्स भरलेला आहे, परंतु ग्रॅव्हियन्स भरूनसुद्धा आपल्याला कधी समजेल की आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते आपले ॲक्सेप्ट झालेले आहेत. तर हे पाहण्यासाठी कुठे तुम्हाला जायचं आहे की तुम्हाला शेवटला तुम्ही जिथे ग्रॅव्हियन्स टाकला असेल तर तिथे तुम्ही काय आहे, आन्सर फ्रॉम ARC, जे काय आन्सर फ्रॉम ARC आहे तर तेथे जाऊन तुम्हाला काय आहे, तुम्ही जिथे ॲड ग्रॅव्हियन्स केला, ॲड ग्रॅव्हियन्स केल्यानंतर तुम्हाला तिथे विचारलं जाईन बाबा की ॲड ग्रॅव्हियन्स केल्यानंतर आपलं जे काही क्युरी आहे, समजा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट चुकलं आहे तर कास्ट सर्टिफिकेटवर क्लिक करून तुम्हाला रिझन टाकून तुम्ही चूज फाईल करून सबमिट करू शकता. तर तुम्हाला जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स केलेले आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुमचे जे काही चेक झालेले आहेत की अप्रूव्ह झालेले आहेत की नाही हे कसे समजेल, तर तुम्हाला जे आन्सर फ्रॉम ARCमध्ये जर ॲक्सेप्टेड असं आलं, आता यांनी नीट मार्कशीट अपलोड केलेली होती तर नीट मार्कशीटमध्ये तुमचं तिथे काय आलेलं आहे, ॲक्सेप्टेड आलेलं आहे. तर असे तुमचं काय झालेलं आहे की ते तुमचं काय झालं आहे, ॲक्सेप्ट झालेलं आहे. आणि ज्यांचं रिजेक्ट येईन तर का रिजेक्ट झालेलं आहे ते रिजेक्टमुळे तुम्हाला काय होऊन जाईल, तुमचं जे काही जे आहे तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे डॉक्युमेंट्स का रिजेक्ट झालेले आहेत ते तुम्हाला समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असंच होतं की आपला आजचा व्हिडिओ होता फक्त ग्रॅव्हियन्स टाकायचा कसा आणि ग्रॅव्हियन्स चेक झाला की नाही ते पाहायचं कसे. तर असंच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.